सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांनी वातावरण चांगलंच तापलंय। त्यात आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या भोवती असलेला ईडीचा फास हा काही सुटत नाहीये। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात ईडीने रोहित पवारांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। आम्ही संघर्षासाठी तयार आहोत, पण जे सत्तेत आहेत त्यांना वाटतंय की ते सुटलेत, मात्र त्यांचीही अडचण होऊ शकते असं म्हणत रोहित पवारांनी थेट इशारा दिलाय। पण नक्की काय आहे हे प्रकरण? रोहित पवारांच्या कंपनीवर कोणते आरोप आहेत आणि या वादात दिल्लीचा काय संबंध आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच MSCB घोटाळ्याशी संबंधित आहे। ऑगस्ट 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजेच EOW ने या प्रकरणी FIR दाखल केला होता। या तक्रारीनुसार सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने हे कारखाने जप्त केले आणि त्यानंतर त्यांचा लिलाव केला। आरोप असा आहे की हे लिलाव पारदर्शक नव्हते। नियमांना बगल देऊन कवडीमोल भावात हे कारखाने राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांच्याशी संबंधित खासगी कंपन्यांना विकले गेले। याच प्रकरणाचा धागा पकडून ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला। रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीने छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड सहकारी साखर कारखाना लिलावात विकत घेतला होता। ईडीचा दावा आहे की हा लिलाव पूर्णपणे मॅनेज किंवा रिग्ड होता। कन्नड कारखान्यावर बँकेचे सुमारे 80.56 कोटी रुपयांचे कर्ज होते। या वसुलीसाठी बँकेने कारखान्याचा लिलाव केला। ईडीच्या मते बारामती ॲग्रोने अत्यंत कमी किमतीत हा कारखाना मिळवण्यासाठी लिलावाच्या प्रक्रियेत फेरफार केला। यामध्ये बारामती ॲग्रोशी संबंधित असलेल्या एका दुसऱ्या कंपनीला जाणीवपूर्वक स्पर्धेत ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून लिलाव वैध दिसावा। मात्र प्रत्यक्षात ती कंपनी केवळ नावापुरतीच होती असा ईडीचा संशय। जप्ती आणि कायदेशीर कारवाई याच तपासाचा भाग म्हणून ईडीने रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो आणि इतर संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते। त्यानंतर मार्च 2023 मध्ये ईडीने मोठी कारवाई करत बारामती ॲग्रोची 50.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली। यामध्ये 161.30 एकर जमीन, साखर कारखाना, मशिनरी आणि इमारतींचा समावेश आहे। ईडीने या मालमत्तेला प्रोसीड्स ऑफ क्राईम म्हणजेच गुन्ह्यातून मिळालेला पैसा असं संबोधलंय। आता याच प्रकरणात विशेष PMLA कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले। रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या सर्व घडामोडींवर रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली। कोर्टाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की आर्थिक गुन्हे शाखेने हा विषय त्यांच्या बाजूने संपवलेला असल्याचं ईडीला सांगितलं आहे। तरीही ईडी हा विषय सोडायला तयार नाही। रोहित पवारांचा थेट आरोप आहे की 26 जानेवारीला हा विषय दिल्लीला गेला आणि तिथून या प्रकरणात असलेल्या नेत्यांना सोडू नका अशा सूचना आल्या। सत्तेत असलेल्यांना वाटतंय की ते वाचलेत, पण भविष्यात त्यांची मोठी अडचण होईल असा इशाराही त्यांनी दिलाय। माझी जी ईडीची केस आहे त्या केसच्या बाबतीत आज सेशन कोर्टमध्ये माझी हजेरी होती। त्या हजेरीसाठी या ठिकाणी मी आलो। खरं तर EOW म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, जी माझी केस आहे आणि माझ्याच केसमध्ये अजितदादांची पण केस आणि इतर नेत्यांची केस आहे। EOWने सांगितलं की या केसमध्ये म्हणजे बँकेचा जो विषय त्याच्यामध्ये कुठेच काही चुकीचं झालेलं नाही। त्यामुळे EOWने ईडीला सांगितलं की आता हा विषय संपलेला आहे आमच्यासाठी। पण आश्चर्य बघा, ईडी काय हा विषय आता सोडेना। 13 तारखेला म्हणजे या महिन्याच्या 13 तारखेला अजितदादा जाऊन कदाचित 15 दिवस झाले असावेत। या 13 तारखेला ईडीने या कोर्टामध्ये EOW म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात तिथं विषय आणला आणि सांगितलं की आम्हाला या विषयामध्ये अजून खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे। आता आम्ही आमचा विषय लढतोय, आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथं आहे। कितीही संघर्ष केला, किती आम्हाला आडवं चालले तरी आम्ही तिथं लढत राहू। पण विषय एवढाच आहे, कोडं कधी कधी सुटत नाही की जे लोक आज सत्तेत आहेत त्यांचा सुद्धा विषय ईडी सोडत नाही। हा एक फार मोठा प्रश्न आता लोकांना त्या ठिकाणी पडलेला आहे। आम्हाला कळालंय की 26 तारखेला म्हणजे 26 जानेवारीला हा विषय जेव्हा दिल्लीला गेला होता, दिल्लीकडनं कदाचित सांगण्यात आलेलं आहे की या विषयामध्ये जे जे कुठले नेते आहेत त्यांना अजिबात तुम्ही त्या ठिकाणी सोडू नका। इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलायचं झालं तरी बदला, पण हा विषय तुम्ही सोडू नका। म्हणजे कुठं ना कुठंतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये
विरोधाभास आहे असं आम्हाला वाटतं. पण ठीक आहे, आमच्यासाठी थोडं सोपं आहे, कारण आम्ही विरोधात असल्यानंतर आम्हाला माहिती आहे की आम्हाला संघर्षच करायचा आहे, कोर्टात लढायचं आहे. पण ज्या लोकांना असं वाटतं की ते आज सत्तेत आहेत म्हणून ते सुटले, त्यांचा मात्र फार उद्या जाऊन मोठी अडचण होऊ शकते असं मला तरी वाटतं. थोडक्यात सांगायचं तर हे प्रकरण केवळ एका साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीचं नसून त्याला आता मोठं राजकीय वळण मिळालंय. एकीकडे यंत्रणा तपासाचा फास आवळत आहेत, तर दुसरीकडे रोहित पवार यांना राजकीय सुडबुद्धीची कारवाई म्हणत संघर्षाची भाषा करतायत. आता कोर्ट या आरोपपत्राची दखल घेऊन पुढे काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? ही कारवाई कायदेशीर प्रक्रिया आहे की राजकीय डावपेच? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सविस्तर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.